नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते 100% उपलब्ध आहेत। सांगली जिल्ह्यात आजच्या घडीला 44% पेरणी झालेली आहे। पुढील काळात पर्जन्यमानानुसार इतर पिकांचीही पेरणी होईल। मराठवाड्याच्या काही तालुक्यांमध्ये सोयाबीनच्या उगवणीबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत। याबाबतीत सांगली जिल्ह्यात योग्य ते नियोजन करून काळजी घ्यावी। आतापर्यंत शेतकऱ्यांना 44% पीक कर्जाचे वाटप झालेले आहे। 15 जुलैपर्यंत 100% पीक कर्जाचे वाटप होईल असे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाचा आढावा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला। यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मस्तोळी, कृषी उपसंचालक सुरेश मगदुम आदी उपस्थित होते। साधारणतः गेल्या 3 आठवड्यापूर्वी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभाग वाईज येणाऱ्या खरीप हंगामाच्या साठी प्रत्येक जिल्ह्याच्या साठी किती बियाणं किती खते लागणार आहेत याचा आढावा बैठकी आम्ही संपन्न केल्या होत्या। पुणे विभागाची बैठक पुण्याला आम्ही केली होती आणि व्हीसी वरून आपल्या सांगली जिल्ह्याच्याही साठी खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून किती बियाणे लागणार आहेत किती खतं लागणार आहेत याचा आढावा त्या दिवशी आम्ही घेतला होता। आणि आज या ठिकाणी आढावा घेत असताना साधारणतः 100% बियाणे आणि 100% रासायनिक खतं उपलब्ध आहेत असं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला 44% पेरणी पूर्ण झालेली आहे आणि जसा आता पाऊस पुढे येईल त्या दृष्टिकोनातून इतर पिकांची पेरणी त्या ठिकाणी होईल। आज आढावा घेत असताना प्रामुख्याने सोयाबीनच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी चर्चा केली की ज्या पद्धतीने मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये सोयाबीनच्या संदर्भामध्ये त्याचं उगवण झाले नाही, हा जो एक प्रश्न समोर येतो आहे। तर आपल्या या भागामध्ये या संदर्भामध्ये त्याचं नियोजन करीत असताना त्याची काळजी घ्या अशी पण सूचना या ठिकाणी केलेली आहे। शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आताच्या घडीला साधारणतः 44% आतापर्यंत वाटप पीक कर्जाचं झालेलं आहे आणि साधारणतः जून 15 पर्यंत 100% पीक कर्जाचं वाटप होईल असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। कर्जमाफीच्याही साधारणतः 71,000 शेतकऱ्यांना 422 कोटी रुपये ऑलरेडी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना पीक कर्ज उपलब्ध झालं पाहिजे अशा प्रकारची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये आमची या ठिकाणी झाली आणि वेगवेगळ्या योजनांचाही आढावा आज या ठिकाणी घेण्यात आला। माननीय आमदार महोदयांनी पण या ठिकाणी काही सूचना केल्या। कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत, मागेल त्याला शेततळे, माननीय भाऊसाहेब फुंडकर साहेबांच्या नावाची फळबाग लागवड योजना, ठिबक योजना, यांत्रिकीकरण या संदर्भामध्ये त्यांनी पण काही सूचना केलेल्या आहेत आणि काही दुकानांचे जे काही कृषीची जी काही दुकानं असतात, काही दुकानांचं परवाना नूतनीकरण करणं किंवा नवीन परवान्यांची जी मागणी केलेली आहे तर तो विषय ह्या 2 दिवसाच्या मध्ये मार्गी लागेल। कर्ज पुरवठा 15 जुलैपर्यंत उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल। करोडाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं असेल की 3 महिन्याचा हा लॉकडाऊनचा कालावधी असताना सुद्धा पाठीमागची काही वर्ष कधी दुष्काळामध्ये गेली, पाऊसच आला नाही। आपण बघितले की कधी गारपीट आली, कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि आता हे कोरोनाचं संकट त्या ठिकाणी आलं। अशी परिस्थिती असताना सुद्धा या संकटामध्ये आपण बघितलं आहे की एखाद्या खेडेगावाच्या ग्रामीण भागाच्या पासून तर मुंबई पुण्यासारख्या ज्या काही मोठी शहरं आहेत, या शहरांचा मग 25-50 माळ्याची जरी बिल्डिंग असेल, त्या इमारतीच्या प्रत्येक फ्लॅट पर्यंत कोणालाही अन्नधान्य कमी पडलं नाही, कोणालाही भाजीपाला कमी पडला नाही
कोणालाही फळं कमी पडली नाहीत, कोणाला दूध मिळालं नाही असं झालं नाही. या सर्व वस्तू वाजवी दरामध्ये, शेतकरी बांधव असं म्हटला नाही की बाबा आता या संधीचा मी फायदा घेतो आणि चढ्या दराने मी विक्री करतो, असं कुठेही झालं नाही. बऱ्याच ठिकाणी नाविन्यपूर्ण प्रयोग पण झाले की शेतकऱ्यांच्या कुटुंबाने स्वतःचा माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले प्रयोग केले. कधी काही शेतकऱ्यांच्या तरुण माझ्या भावांनी 4-5 दिवसांचा भाजीपाल्याचं एक किट तयार करून त्या फ्लॅट पर्यंत पोहोचवण्याचं असे वेगवेगळे उपक्रम केले. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून सुद्धा शेतकरी बांधवांनी जर आपल्याला हे सगळं पुरवण्याचं काम स्वतःच्या जीवावर उदार होऊन जर त्याने केलेलं आहे, तर माझी आपल्याला पण आणि आपल्या माध्यमातून समाजाला पण विनंती आहे की जेव्हा केव्हा सरकारचं तर जबाबदारीच आहे, सरकारचं कामच आहे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणं, परंतु समाजाने सुद्धा पुढं आलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा शेतकऱ्यांना सढळ हाताने देण्याची वेळ येईल तर त्याने सढळ हाताने शेतकऱ्यांना दिलं पण पाहिजे, अशी पण मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो.